नमस्कार मित्रांनो, लक्ष्मीच्या पावलांनी या मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपल्याला बघायला मिळणार आहे की पोलीस आता श्रीनाथ ज्वेलर्समध्ये आलेले असतात आणि ती कलाने दाखवलेली डिझाईन्स बघत असतात. कला अद्वैतचं म्हणणं असतं की हे डिझाईन्स श्रीनाथ ज्वेलर्सने आमचे कॉपी केलेले आहेत. तेव्हा आता पोलीस ते बघतात, निरखून बघतात आणि म्हणतात की हे बघा, या डिझाईन्सवर ना तुमचं नाव आहे, ना चांदेकर ज्वेलर्सचं नाव आहे, ना श्रीनाथ ज्वेलर्सचं. तेव्हा आता यावर गौरव म्हणतो, हे बघा सर, मी एकदम फ्रँकली सांगतो आणि एकदम कॉन्फिडेंटली सांगू शकतो की ही सगळी डिझाईन्स आमच्या डिझायनरची आहे आणि हे काहीतरी फालतू आरोप मी सहन करणारच नाही यांचे. यावर कला म्हणते की सर, मी चांदेकर ज्वेलर्सची डिझायनर आहे. श्रीनाथ ज्वेलर्सची जी कोणी डिझायनर असेल तिला इथे बोलवा. आम्ही दोघीही न बघता डिझाईन्स काढतो. अशीची अशी डिझाईन्स दोघींपैकी कोण काढतंय हे आपण प्रत्यक्षात बघू. म्हणजे जे काही खरं खोटं आहे ते तुमच्या समोर होईल. यावर अद्वैत म्हणतो, पण तसं होणारच नाही सर, कारण अख्ख्या कोल्हापुरात कला खरे ही एकमेव डिझायनर आहे जी हाताने डिझाईन्स काढते. तर मित्रांनो, व्हिडिओच्या शेवटी तुमच्यासाठी एक सरप्राईज आहे, कारण कालच्या व्हिडिओला कमेंट करणाऱ्या प्रेक्षकांची नावे आपण व्हिडिओच्या शेवटी घोषित करणार आहोत. त्यामुळे हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. घरी अनामिका घराच्या बाहेर फेऱ्या मारताना विचार करत असते आणि विचार करता करता म्हणते, आवा येतील वाटतं. आणि आता त्यांच्या नजरेत सुद्धा काही करून सोहम कसा लुजर हे दाखवायला हवं. फक्त रजनी आईंच्या नजरेत आमचा संसार किती दुःखात चाललाय हे तर क्रिएट केलंच आहे मी, आणि हे फक्त त्यांच्याच नजरेत क्रिएट करून चालणार नाही. आता टार्गेट श्रीकांत बाबा च्या नजरेत सुद्धा संसाराचं दुःख दाखवणं गरजेचं वाटतंय. इतक्यात आता श्रीकांतची कार तिथे येते आणि त्याला बघून लगेच अनामिका चेहरा पाडून उभी असते. आता इतक्यात श्रीकांत तिथे येतो आणि श्रीकांत अनामिकाला बघतो, चेहरा असं पाडून उभं असलेलं, नाराजीत उभं असलेलं, आणि तिच्या जवळ जातो. म्हणतो, काय ग, काय झालं? यावर आता अनामिका काही झालेलं नाही असं दाखवते आणि म्हणते, बाबा. तेव्हा आता श्रीकांत म्हणतो, काय ग, काय झालं, सांग ना. ती म्हणते की नाही, काही नाही, फेऱ्या मारत होते. यावर आता श्रीकांत म्हणतो, फेऱ्या आता? तेव्हा आता अनामिका मुद्दामून मगरमच्छी आसू वाहू लागते आणि एकदम असं नाटकं करू लागते आणि म्हणते, बाबा ऍक्च्युली मला गुदमरतंय आमच्या रूम मध्ये. तेव्हा आता श्रीकांत म्हणतो की काय झालंय? तेव्हा अनामिका म्हणते की सोहमचं वागणं खूपच विचित्र होत चाललंय बाबा. बिनसलेलं असतं काहीतरी, म्हणून मलाच ना माझ्याच रूम मध्ये जावंसं वाटत नाही. यावर आता श्रीकांत म्हणतो की हे बघ, सगळं व्यवस्थित होईल, तू जरा शांत हो. तेव्हा अनामिका म्हणते, हो बाबा. इतक्यात आता श्रीकांत म्हणतो, तू फक्त शांत हो, बास. तेव्हा आता अनामिका श्रीकांत तिथून असं बोलून निघून गेल्यामुळे आता विचार करत असते, हे असे का निघून गेले, काहीच कसं बोलले नाही हे सोहम बद्दल. म्हणजे अनामिकाचा हा प्लॅन फ्लॉप झाला. म्हणजे त्याला घरात सगळ्यांच्या नजरेत उतरवायचंय आणि सोहमच्या स्वतःच्या बाबांच्या नजरेतून पण उतरवायचंय. त्याकडे आता श्रीनाथ ज्वेलर्सच्या ठिकाणी गौरव हसतो आणि म्हणतो, अहो इन्स्पेक्टर साहेब, ही डिझाईन्सची फाईल आमच्या प्रिमायसेस मध्ये मिळालेली आहे श्रीनाथ ज्वेलर्सकडे. ऑब्व्हियसली ती आमचीच आहे आणि ही कुठून आली, कशी आली याची उत्तरं देण्यासाठी आय डोंट थिंक की मी आन्सरेबल आहे, आणि मलाच विचारणारे हे कोण लागून गेले. उरला मुद्दा कला मॅडमने मांडला तो. त्या स्वतःही उत्तम डिझायनर आहेतच, हो ना हो? मग त्याच काय, त्यांच्याकडचं कोणीही असेल ना तर म्हणजे ही डिझाईन समोर ठेवून त्याची कॉपी करून कोणीही करू शकतं. त्यात काय मोठी गोष्ट करायची आहे, फक्त व्हेरीफाय करायचं. आणि तर माझा मुद्दा हा आहे की हे दोघं इथे असे वेश बदलून का आले? अख्ख्या कोल्हापुराला माहिती की हे आमचे कॉम्पिटिटर आहे आणि ऑलरेडी यांच्यावरती एक केस नाही. मी सांगतो ना, हे काही पुरावे गोळा वगैरे करायला आलेले नाहीयेत. कुठले तरी खोटे पुरावे निर्माण करून, खोटे पुरावे इथे पेरून मला अडकवण्यासाठी आलेले. आता हे सगळं ऐकून अद्वैतचा पारा खूप सटकून जातो आणि अद्वैत गौरवची कॉलर पकडून घेतो आणि म्हणतो, गौरव काय बोलतोयस तू, तुला काही वाटतं का? असं म्हणता म्हणता आता गौरव आणि अद्वैत दोघे आरडाओरडा करू लागतात आणि एकमेकांच्या कॉलर धरू लागतात. इतक्यात पोलीस तिथे येतात, त्यांची भांडणं मोडतात आणि म्हणतात, शांत बसा, शांत व्हा. तुम्ही दोघंही कोल्हापुरातले सगळ्यात मोठे व्यापारी आहात आणि काय वागतायत हे असं? पोलीस दोघांवरही खूप चिडतात आणि म्हणतात, आता विषय या डिझाईन्सचा, त्यावर ना श्रीनाथ ज्वेलर्सचं नाव आहे ना चांदेकर ज्वेलर्स, त्यामुळे हे कागद नक्की कोणाचे आहेत हे अजून सिद्ध झालेलं नाहीये आणि याचा शोध आम्ही घेऊ. तेव्हा आता पोलीस म्हणतात, चांदेकर या तुम्ही. तेव्हा कला म्हणते, चांदेकर खरंच चल, आपल्याला निघायला हवं, असं म्हणत कला आणि चांदेकर तिथून निघून जातात. तर दुसरीकडे डिझाईन्सची ती फाईल पोलीस गौरवच्या हातात देतात आणि म्हणतात, घ्या चला. तेव्हा गौरव म्हणतो की ठीक आहे साहेब. आता पोलीस निघून जातात तेव्हा गौरव आता सगळ्यांकडे बघतो आणि म्हणतो, चला लागा आपापल्या कामाला.
तेव्हा सगळा स्टाफ आपापल्या कामासाठी जातो. इतक्यात कला आणि अद्वैत श्रीनाथ ज्वेलर्स मधून बाहेर पडतात. कला म्हणते की हे बघ चांदेकर, मला सगळं माहितीये की ह्या सगळ्या प्रकरणामुळे तू खूप चिडलेला आहेस, पण ऐक ना माझं, मी खरंच राहुलला बघितलं रे आतमध्ये. आपण आसपास चौकशी करूया का की तो खरंच किथे आलाय का ते. यावर अद्वैत म्हणतो तुझं डोकं फिरलंय का, राहुलचा काय संबंध. तेव्हा कला म्हणते अरे आपण सगळे पुरावे तपासून बघतोय ना, मी सांगते ना, आणि मी राहुलला बघितलंय. मग तो इथे असेल तर तो गौरवच्या केबिन मध्ये काय करत होता. इतक्यात आता गौरव त्याच्या केबिन मध्ये ती डिझाईन्सची फाईल ठेवतो, पाणी पितो आणि थोडासा सुटकेचा श्वास सोडतो. इतक्यात राहुल तिथे धावतच येतो आणि म्हणतो अरे गौरव, अरे काय घडलं हे. नाही म्हणजे हे चांगलं केलंस की तू सगळं सांभाळून घेतलंस, नाही तर वाट लागली असती. तेव्हा आता गौरव राहुलला बघून चिडतो आणि म्हणतो तू गेला नाहीस अजून इथेच आहेस. यावर आता राहुल म्हणतो अरे मी जातच होतो, पण तेवढ्यात हे सगळं सुरू झालं ना, म्हणून मी तिथे अडकून होतो. यावर आता गौरव म्हणतो की खरंच हे सगळं खूपच उलट्या दिशेने चाललंय हा. आता हे दोघं इथपर्यंत येऊन पोहोचतील असं याचा अंदाज आला नव्हता का तुला. यावर राहुल म्हणतो की मी तरी काय करणार सांग ना तू. या दोघांची नजर इथपर्यंत येऊन पोहोचेल याची मलाही कल्पना नव्हती. नाही म्हणजे मला माहितीये आम्ही सगळे एकाच घरात राहतो, पण त्या दोघांमध्ये काय प्लॅन सुरू आहे, ते काय बोलतायत, सगळ्या गोष्टींचा पत्ता नाही लागत रे मला. हा पण ते आज इथे तुझ्यापर्यंत येऊन पोहोचलेत, म्हणजेच उद्या ते माझ्यापर्यंतही पोहोचू शकतील. मग आपण दोघेही अडकू. काहीतरी करायला हवं. तर दुसरीकडे आता कला आणि अद्वैत बाहेर उभे असतात श्रीनाथ ज्वेलर्सच्या, आणि त्यांच्या मागच्या साईडला एक वॉचमॅन बसलेला असतो. तेव्हा कला म्हणते की चल आपण त्यांना विचारून बघू एकदा. तेव्हा कला आता त्या वॉचमॅनकडे जाते आणि म्हणते काका, मला एक सांगा की तुमच्याकडे राहुल खडतरे किंवा राहुल चांदेकर नावाने एंट्री आहे का हो. तेव्हा आता तो सिक्युरिटी गार्ड, तो वॉचमॅन चेक करू लागतो त्याच्या रजिस्टर मध्ये. तेव्हा आता तो वॉचमॅन म्हणतो नाहीये मॅडम, पण ऑफिसला 2 गेस्ट आलेले आहेत, एक खासगी आणि एक ग्राहक लोकांसाठी आहेत, इथे एंट्री नाहीये. आले असतील तर ते खासगी गेटने आत आलेले असतील. तेव्हा आता कला हे ऐकते आणि चक्काकते, आणि हे सगळं बोलताना ती आता अद्वैतकडे बघते. कला आता तिच्या खिशातून फोन काढते आणि म्हणते बरं एक मिनिट थांबा, हा चेहरा होता का तो. तिच्या फोन मध्ये ती राहुलचा फोटो काढून आता त्या वॉचमनला दाखवत असते आणि विचारते की हा आहे का तो, हे होते का ते. तेव्हा आता सिक्युरिटी तो फोटो निरखून बघतो आणि म्हणतो की मॅडम मी आता आलोय, माझा त्या तिकडच्या गोष्टींशी काहीच संबंध नसतो, मला नाही सांगता येणार. म्हणतो की मी आता आलेलो आहे, माझ्या जागी तेव्हा दुसरा गार्ड होता आणि त्या गेटचं मला नाही सांगता येणार. यावर कला म्हणते की ठीक आहे, ते दुसरे गार्ड कुठे आहेत आता, मला त्यांच्याशी बोलायचंय. यावर सिक्युरिटी म्हणतो की मॅम ते आता घरी गेलेले. तेव्हा कला म्हणते मग त्यांच्या घराचा ऍड्रेस मिळेल का, मी त्यांनाच जाऊन विचारते. तेव्हा आता अद्वैत म्हणतो खरे, असं म्हणत आता कलाला अद्वैत बाजूला घेऊन येतो. अद्वैत म्हणतो अगं काय चाललंय तुझं, आता विषय काय चालू आहे आणि तुझं काय चाललंय. आता फक्त सीसीटीव्ही चेक करायचं राहिलंय. तेव्हा कला म्हणते की चांदेकर प्लीज ऐक माझं, हे बघ हे सगळे धागे एकमेकांमध्ये गुंतलेले आहेत आणि एक पण संशयास्पद गोष्ट मी अशी न तपासता सोडून देऊ शकत नाही, कारण प्रश्न तुझ्या मानाचा आहे. तेव्हा आता कलेच्या तोंडून जेव्हा अद्वैत हे शब्द ऐकतो तेव्हा तिच्याकडे बघतच राहून जातो. त्याला तिचा अभिमान वाटायला लागतो. कला पुढे सांगत असते तेव्हा आता अद्वैत विचार करत असतो की खरे तिचा कोणावरही डाऊट असला आणि तिचा मार्ग जरी चुकत असला तरी ती मनापासून सगळ्या गोष्टी समोर आणण्याचा प्रयत्न करते, ते सुद्धा फक्त माझ्या नावासाठी. तेव्हा कला म्हणते अरे चांदेकर काय झालं. तेव्हा अद्वैत म्हणतो नाही काही नाही, चल. तेव्हा कला आणि अद्वैत दोघंही श्रीनाथ ज्वेलर्स मधून त्यांच्या कारमध्ये बसतात आणि निघू लागतात. ते निघाल्यानंतरून लगेच एकीकडे संगीता तिच्या घरी दिवाबत्ती करत असते आणि दिनकर हॉलमध्ये बसलेला असतो. एकीकडून आता दरवाजातून काजल येते. काजलचा चेहरा उतरलेला असतो. तेव्हा संगीता म्हणते काजू काय ग, काय झालं. काजी काय ग, बोल ना काय झालं. तेव्हा आता ना काजलचा चेहरा उतरलेला असतो आणि काजल अगदी खाली मान घालून आलेली असते, काहीही बोलत नसते. काजल आता म्हणते की खरे बाई. तेव्हा संगीता घाबरते आणि म्हणते अगं बोल की ग काय झालंय. तेव्हा काजल म्हणते की अहो आपलं प्रमोशन झालंय हो आता हे, आणि पगारवाढ झालेली आहे. आता हे सगळं ऐकून आता संगीता पहिल्यांदा टेन्शन मध्ये पडते, तिला इंग्लिश मधला शब्द कळत नाही तर. आणि पगारवाढ हे ऐकल्यावर ती म्हणायला लागते दिनकरला हो बघा ना तिचं प्रमोशन झालंय. ती टेन्शन मध्ये असते आणि बघा ना पगारवाढ झाली असं फ्लो मध्ये ती बोलून जाते. पण जेव्हा तिला कळतं की आपण पगारवाढ हा शब्द बोलतोय तेव्हा ती खुश होऊन जाते आणि आता लगेच हिच्याकडे बघू लागते काजलकडे. पगारवाढ म्हणजे काय बोलली परत बोल. तेव्हा दिनकरही जागचा उठतो आणि काजल अगदी खुश होते, उड्या मारते आणि सांगते की अगं खरे बाई आपली पगार वाढ झालीये.
म्हणत आता काजल संगीताला घेऊन अख्खं घरभर फिरू लागते आणि नाचू लागते आणि म्हणते की आपली पगारवाढ झालीये, आपली पगारवाढ झालीये आणि आपलं प्रमोशन होणार, आपण शेट होणार असं ती बोलते आणि तिच्या आई बाबांना दोघांनाही मिठ्या मारू लागते. आणि काजल म्हणते अहो काय हवं आणि काय नको असं झालेलं आहे आपल्याला. खरे बाई तुम्ही हे घ्या, सगळ्यात आधी हा गोड गोड पेढा खा. तेव्हा आता काजल तिने आणलेला पेढ्यांचा बॉक्स घेते आणि असं म्हणत पेढा आता संगीताला भरवू लागते. तेव्हा संगीता म्हणते नाही नाही नको, आधी देवापुढे ठेवावा लागेल. तेव्हा आता काजल म्हणते की अहो तुम्हीच आपले देव आहात, घ्या घ्या तुम्ही घ्या, करा. तेव्हा आता संगीता तो पेढा हातात घेऊन घेते. तर आता दुसरीकडे काजल म्हणते की बाबा तुम्ही पण करा बरं, असं म्हणत दिनकर सुद्धा तिथे दिलेला पेढा हातात घेऊन घेतो. आणि दुसरीकडे काजल संगीताला घेऊन नाचत असते आणि गोल गोल घेऊन फिरत असते आणि त्या दोघांनाही ती आता सोफ्यावर बसवते आणि म्हणते की तुम्हा दोघांना कळतंय का, आता आपण फुल शेट झालोय, शेट. तेव्हा संगीता म्हणते काजू बाळा लय खुश केलंस आम्हाला. तेव्हा दिनकर म्हणतो हो खरंच खूप आनंदाची बातमी आहे, म्हणजे आता तुला जास्तीचे पैसे मिळणार ना. तेव्हा आता काजल म्हणते हो बाबा, आता ना आपल्याला कोणतीच अडचण येणार नाही, कारण आपल्याकडे जास्तीचे पैसे आहेत, जास्तीचे पैसे. तेव्हा दिनकर म्हणतो की तेच सांगतोय तुला, अगं आता आपलं आहे त्यात निभावतोय ना, आता जास्तीचे पैसे मिळतील ना तर त्यातले बाजूला जमवून ठेव, पुढे जाऊन अडचणीच्या वेळेस तुलाच उपयोगी येतील. तेव्हा काजल म्हणते ओ दिनकर भाऊ, तुमचा शब्द म्हणजे ना आपल्यासाठी प्रमाण आहे, मानलं. तुम्ही अजून पेढे घ्या बरं, हे घ्या आणि संपवा, आणि आपण ना पक्के आणि आपल्या गँगला आपण देऊन येतो. आलो आलो लगेच आलो, असं म्हणत आता काजल निघून जाते. संगीता तिला अडवत असते की अगं थांब थांब थांब, आणि काजल मात्र न थांबता तशीच जाते. तेव्हा आता संगीता तिच्या मागे जात जात दरवाजातून तिला बघत असते. इतक्या दिनकर तिच्या मागे येतो आणि म्हणतो आपली मुलगी मोठी झाली ना आता. तेव्हा आता यावर संगीता हसते आणि हो म्हणू लागते. माझी काजू खमकी आहे, इतकं सगळं झालं तिच्या आयुष्यात पण डगमगली नाही ती, बघा कशी एकदम तट उभी आहे. काजलने दिलेला आता पेढा संगीता अगदी अभिमानाने खात असते. तर दुसरीकडे कला आणि अद्वैत दोघंही घरी पोहोचतात. त्यांच्या रूम मध्ये ते त्यांचे ते विक्स ठेवून देतात जे त्यांनी घातलेले असतात. कला बसलेली असते आणि मागून अद्वैत फेऱ्या मारत असतो. अद्वैत म्हणतो आज जे काही झालं ते खरंच खूप टेरिबल होतं, आणि हा गौरव परांजपे एक नंबरचा नालायक, माजुरडा आणि चोर माणूस आहे. केवढी मोठी चोरी केली त्याने, तरी एका शब्दाने मान्य करायला तयार नाहीये तो. नाही पण मी पण काही सोडणार नाहीये त्याला, मी पण बघ आता काय करतो ते. तेव्हा कला म्हणते चांदेकर तू जरा शांत हो, आणि काय रे तू तेव्हा धावून का गेला त्याच्या अंगावर, तू डायरेक्ट कॉलर धरलीस त्याची. असा जर तू डोक्यात जर राग घालून घेतलास तर काहीच आपल्याकडनं साध्य होणार नाही. काय करणार आहे तू पुढे जाऊन, आणि काहीच आपल्याकडून साध्य होणार नाही आणि तू अडकशील परत. आणि त्या श्रीनाथ ज्वेलर्सला तेच हवंय, आपण कुठे चुकतोय का, आपल्याला कुठे अडकवता येणार आहे का, हीच संधी ते शोधत असतात. तुझ्याकडून ही अपेक्षा नव्हती खरंच. तेव्हा अद्वैत म्हणतो नाही पण आता कोण काय करतं ते बघूयात ना, कोणाची एवढी हिंमत आहे. हे बघ खरे तू कसलीच काळजी करू नकोस, तू शांत राहा. असंही श्रीनाथ ज्वेलर्स वाल्यांना हे कळलेलं आहे की आपल्याला त्यांच्यावरती डाऊट आहे. आता डेफिनेटली ते पानक असतील, आणि या सिच्युएशन मध्ये आपण त्यांच्यावर टप्प्याटप्प्याने वार करायचा. सगळ्यात आधी ही गोष्ट कोणी लीक केली हे शोधून काढायचं, त्यांच्यापर्यंत आपले डिझाईन कोण पोहोचवतंय ते शोधायचं. तेव्हा कलाला आता आठवू लागतं की तिने गौरवच्या केबिन मध्ये राहुलला बघितलेलं असतं. तेव्हा ती याला अनुसरून म्हणते की चांदेकर आता विषय निघालाच आहे तर मला तुला विचारायचंय, खरं तर सविस्तर बोलायचंय. तेव्हा अद्वैत म्हणतो बोल ना. कला असं म्हणते चांदेकर मला असं वाटतंय की या सगळ्यांमध्ये राहुलचा हात आहे. कला म्हणते मला मान्य आहे तो तुझा भाऊ आहे, पण मला तो तिथे गौरवच्या केबिन मध्ये दिसला होता, म्हणजे तो तिथे वारंवार जात असेल. तेव्हा अद्वैत आता चिडतो आणि म्हणतो खरे काय चाललंय तुझं, प्रत्येक गोष्टीत तुला राहुलच दिसतो का मागे लागलीस तू त्याच्या, उगाच कुठेतरी छोटी ठिणगी दिसली त्यामुळे वणवा पेटला अशी बोंबा मारायची गरज नाहीये. तेव्हा अद्वैत म्हणते अरे छोटीशी नाही रे, मी तुला तिथे ऑफिसमध्ये असताना सुद्धा सांगत होते की गौरवच्या केबिन मध्ये राहुल बसलाय असं मला वाटतंय. तू माझं काही ऐकूनच घेतलं नाहीस, सरळ माझा हात खेचत मला घेऊन गेलास. चांदेकर तू विषय का टाळतोयस, मी तुझ्या समोर हे सगळं मुद्दा मांडलंय, निदान चर्चा तरी कर, मार्ग चर्चेतूनच निघतात. यावर चांदेकर म्हणतो खरे प्लीज स्टॉप, हे बघ आधीच माझं डोकं आउट आहे, त्यात मला इरिटेट करू नकोस तू. राहुलचा याच्याशी काही संबंध नाहीये, आणि ऐकून घे कसली चर्चा करायची आहे, काय ऐकून घ्यायचंय. यावर कला म्हणते काय का नाही ऐकून घ्यायचंय, हे बघ तू जर माझं ऐकून घेतलंस ना तर तुझं आउट झालेलं डोकं ठिकाणावर येईल, तुझ्या समोर जे काही खरं आहे ते येईल आणि अस्वस्थता कमी होईल. काय प्रॉब्लेम काय आहे तुझा,
मी जर तुझ्या समोर मुद्दाम आणतेय काही गोष्ट, तर तू बोलायला का तयार नाहीयेस? सारखा आपलं माझा भाऊ एवढाच का करतोयस तू? यावर अद्वैत म्हणतो की आहे तो माझा भाऊ कारण, आणि माझ्या भावावर पूर्ण विश्वास आहे. एवढा खालच्या थराला गेलेला माणूस नाहीये तो, फ्रॉड नाहीये तो, ते त्याचं रोजचं काम नाहीये. त्यामुळे तो हे करूच शकणार नाही, आणि त्याने हे केलेलंच नाहीये. समजलं तुला? यावर आता कला म्हणते की चांदेकर, अरे आधी राहुलने सुद्धा किती गोळ घातलेले आहेत. मी लग्न करून आल्यापासून बघतेय. जयपूरचा फ्रॉड म्हणू नकोस, नैनाताला ऐन लग्नाच्या मांडवातून पळून नेणं म्हणू नकोस. किती आणि काय काय सांगू तुला? बरं, हे सगळं तुला माहितीये, घरातही सगळ्यांना माहिती, तरी सुद्धा तू त्याला पाठीशी का घालतोयस? यावर अद्वैत म्हणतो, अरे झाल्या असतील त्याच्याकडून चुका. फॅमिलीत कोणाकडून चुका होत नाही का कधी? नाही, मला मान्य आहे की त्याला माझ्याशी स्पर्धा करायची लहानपणापासून सवय आहे, पण म्हणून तो हे सगळं नाही करणार. तो इतक्या खालच्या थराला जाऊच शकत नाही. आणि राहुलला जर माझ्याशी कॉम्पिटिशन करायची सवय आहे, तर तशी तुझी बहीण पण तुला कॉम्पिटिशन करायला बघते. तू तिच्यावर डाऊट का नाही घेते? अगं, फॅमिलीमध्ये छोट्या छोट्या गोष्टीवरून कॉम्पिटिशन, तक्रार, वाद या सगळ्या गोष्टी होणं स्वाभाविक आहे. पण म्हणून कोणी इतक्या खालच्या थराला जाऊच शकत नाही, आणि राहुल तर जाणारच नाही. राहुल थेट जाऊन आपल्या प्रतिस्पर्ध्यांशी हात मिळवणी करूच शकत नाही. तूच विचार कर ना, तो सुद्धा आपल्या कंपनीचा मेंबर आहे, आणि त्याला सुद्धा कंपनीची काळजी आहे, जबाबदारी आहे त्याच्यावर. तो असं का करेल? तेव्हा कला म्हणते, चुकतोयस तू चांदेकर. हे बघ, कदाचित नैनाताईला पण माहिती असेल की ते आपले रायव्हल्स आहेत, म्हणजे श्रीनाथ ज्वेलर्स आपले कॉम्पिटिटर्स आहेत. पण पैशांमुळे कदाचित तिने केली असेल हात मिळवणी, स्वार्थापोटी जास्त पैसे मिळतील म्हणून तिने त्यांच्या बरोबर हात मिळवणी केलेली असू शकते. तसं राहुल करू शकत नाही का? का? तर फक्त तो तुझा भाऊ आहे म्हणून, यात मुरलेला आहे म्हणून, की तो कंपनीत काम करतो म्हणून? आय एम सॉरी टू से दिस चांदेकर, पण तुझा भाऊ पैशांसाठी प्रचंड हापापलेला माणूस आहे. याआधी सुद्धा त्याने बरेच घोळ घातले, आणि ही अशी अफरातफरी करायला पुन्हा तो पुढे मागे बघणार नाही. पण तो तुझा भाऊ आहे म्हणून आपण त्याच्यावर शंकाच घ्यायची नाही, हे मला पटत नाही. आणि मी फक्त माझं मत बोलून दाखवतेय तुला. आता हे सगळं इकडे संवाद चालू असतो, तर दुसरीकडे रजनी आता तिच्या रूम मध्ये असते, आणि तिकडून श्रीकांत येतो. रजनी तिच्या साड्यांच्या घड्या लावून कपाटात ठेवायला जात असते. इतक्यात फोनवर बोलता बोलता रूम मध्ये श्रीकांत येतो. त्याचा फोन तो ठेवतो आणि म्हणतो, रजनी 1 मिनिट. ती अनामिका मला खाली भेटली होती. मी तिला विचारलं की इथे काय करतेस, रूम मध्ये का नाहीयेस? तर खरं तर तिने यावेळेस तिच्या रूम मध्ये असणं गरजेचं होतं, आणि फेऱ्याच मारायच्या होत्या तर सोहम बरोबर आनंदात फेऱ्या मारायला हव्या होत्या. पण ती मला म्हणाली, त्या रूम मध्ये माझा श्वास कोंडतो. याचा अर्थ काय होतो रजनी? अरे, नवीन लग्न झालंय त्यांचं, एकमेकांच्या सहवासाची ओढ असायला हवी त्यांना, आणि इथे तर काही वेगळंच चालू आहे. यावर आता रजनी बोलू लागते की अहो ते दोघंही. यावर आता रजनी पुढे आणखीन काही बोलेल तोपर्यंत श्रीकांत म्हणतो, तू गप्प बस, एक शब्द सुद्धा बोलू नकोस. लग्न झाल्यानंतरून त्या दोघांच्या सगळ्या गोष्टी नीट व्हाव्या एक आई म्हणून बघणं तुझी जबाबदारी नाहीये का? मग इथे सगळा गोंधळच आहे काय? असं स्वतःच्या आयुष्यात तू काहीही नीट केलेलं नाहीयेस. आता त्यांच्या आयुष्यात ते नीट होत आहेत की नाही हे तरी बघ ना. यावर रजनी म्हणते, अहो खरं तर मी तुमच्याशी बोलायला येणारच होते, तुम्ही एकदा सोहमशी बोलाल का? तेव्हा श्रीकांत म्हणतो, हा आता हे पण मीच करायचं काय हे सगळं? घरातली सगळी जबाबदारी तुझ्या अंगावर आहे ना? स्वतःच्या मुलाशी एकदा तरी नीट बोल ना ग. यावर रजनी म्हणते, मी बोलले त्याच्याशी, म्हणजे मी त्याला खडसावलं सुद्धा. यावर श्रीकांत म्हणतो, मग याचा परिणाम काय झाला? काय झाला परिणाम? 0. आणि स्वतःला जे काम जमलं नाही ना ते लगेच माझ्यावर ढकलायचं. काही खरं नाही रजनी, तुझं सुद्धा आणि तुझ्या मुलाचं सुद्धा. इतक्यात आता परत श्रीकांतचा फोन वाजतो, आणि तो फोनवर बोलता बोलता चिडत कोणावर तरी चिडत निघून जातो. तो म्हणतो, सांगितलं ना तुम्हाला मला मेल करा म्हणून. असं म्हणत आता तो दरवाजा आपटत निघून जातो तिथून श्रीकांत. तर दुसरीकडे रजनी विचारात पडलेली असते. कुठेतरी रजनीला वाईट पण वाटलेलं असतं की तिला तो एवढा ओरडून गेलेला असतो. तर दुसरीकडे नैना आणि राहुलच्या रूम मध्ये रोहिणी बसलेली असते, आणि नैना तिच्या हातांना नेलपेंट लावत असते. तेव्हा आता नैना रोहिणीला म्हणते की मॉम इन लॉ, नेलपेंट अशी कोरडी म्हणजे असं थंड झालं ना तर तुम्ही असे हात मोकळे करून बसा, अहो लगेच सुकतं. असं आता नैना रोहिणीला सांगत असते, आणि रोहिणी बिचारी तिच्याच टेन्शन मध्ये असते, ती तिला इग्नोर करत असते. इतक्यात आता तिथे राहुल येतो. तेव्हा आता राहुल येतो आणि रूम मध्ये बसतो. तेव्हा रोहिणीचा राहुलला बघून जीवात जीव येतो. तर दुसरीकडे नैना म्हणू लागते की हाताला नेलपेंट मी एक काम करू का, माझ्याकडे पिंक कलरची पण आहे, तुम्हाला लावून देऊ का? तेव्हा आता असं बोलत असताना नैनाला आता रोहिणी म्हणते की नैना बघ ना, राहुल आलाय, बघ ना त्याचा चेहरा कसा दिसतोय. मला काय वाटतंय, त्याला ना गरमागरम कॉफीची गरज आहे. जा तू जा, लगेच घेऊन ये.
तेवढ्यात आता नैना म्हणते आणते ना कॉफी, जरा नेलपेंट सुकली नाहीये ना अजून, एकदा नेलपेंट सुकू देत मग जाते आणि कॉफी आणते. तेव्हा रोहिणी आता नैनावर चिडते आणि उठते, तिच्या हातातील नेलपेंट बेडवर फेकते आणि म्हणते फेकून दिला तुझी नेलपेंट आता मी, तुला सांगितलं ना कॉफी घेऊन ये म्हणून, जा. तेव्हा नैना म्हणते हो आणते असं म्हणत आता रोहिणी रूमच्या बाहेर नैनाला घालवते आणि म्हणते लवकर आण. रूमच्या बाहेर नैनाला ती काढून देते आणि म्हणते लवकरात लवकर कॉफी आलेली पाहिजे. तेवढ्यात आता नैनाला ती रूमच्या बाहेर काढून दरवाजा लावून देते आणि म्हणते सांग काय झालंय. तेव्हा आता राहुल म्हणतो एक प्रॉब्लेम झालाय. बाहेर काढलेली नैना आता विचार करत असते की काय चाललंय या दोघांचं. नाही मला कळायलाच हवंय काय चालू आहे. तेव्हा आता नैना दरवाजा ठोकू लागते पण ती म्हणते की नाही नको ऐकू का. तेव्हा आता नैना दरवाजाला कान लावून ऐकू लागते त्यांच्या गोष्टी काय चाललंय ते, रोहिणीच्या आणि राहुलच्या. तर दुसरीकडे आता अद्वैत कलावर चिडत असतो आणि म्हणतो की बाद झालं कला आता, तुझं खूप ऐकलं गेलं खरे तुझं, सतत आधी तुझं चालत असतं, सर्वात आधी आता मी काय सांगतोय ते माझं ऐक. ते राहुलच्या मागे जे तू हात धुवून लागली आहेस ना ते बंद कर, स्टॉप इट. इनफॅक्ट जे काही पुरावे आपल्या हाती लागलेत त्यावरून मला असं वाटतंय की माझ्या भावाने नाही तुझ्या बहिणीने चोरी केलेली आहे. ती कुठे जाते, कुणाला भेटते, काय करते ते शोधून काढ. प्रत्येक वेळेस मी तुझ्याशी टाळतो हे बोलणं, कारण तुझ्या बहिणीबद्दल तुला काही बोललो की तुला वाईट वाटेल. पण मला तुझ्या बहिणीबद्दल काय वाटतं ते नीट ऐक माझं. तुझी बहीण एक नंबरची फ्रॉड आहे. ती स्वतःच्या फायद्यासाठी काहीही करू शकते, स्वतःच्या स्वार्थासाठी कोणाच्याही डोक्यावरती पाय ठेवून उभी राहू शकते. मला विचार ना, मी स्वतः व्हिक्टिम आहे या गोष्टीचा. आधी तिने मला फसवलं, त्याच्यानंतरून माझ्या भावाला फसवलं, आणि आता हे श्रीनाथ ज्वेलर्स ज्यांच्या बरोबर आपली एवढी मोठी दुश्मनी आहे त्यांच्या तिथे जाऊन तिने मॉडेलिंग केलं. जे हिरे आपण इतके दिवस शोधत होतो ते तिच्याकडे सापडले, पण केवळ आपल्याला कुठलाही पुरावा मिळाला नाही म्हणून आपण तिच्यावर डाऊट घेत नाहीये. पण तरी या सगळ्यात घरातला कोण, बाहेरचा कोण, या सगळ्याचा विचार न करता प्रॅक्टिकली जर गोष्टींकडे बघायचं असेल तर तो सगळ्यात वरचा लेवलचा विचार, नैनावर फोकस कर, तिला प्रश्न विचारावे, तिला इंट्रोगेट करावं. असं नाही वाटत का तुला. तेव्हा कला म्हणते की वाटतं ना चांदेकर, वाटतं मला. हे बघ चांदेकर, प्रश्न हा नाहीये की तुझ्या भावाने चूक केली आहे की माझ्या बहिणीने चूक केली आहे, कोणी त्यांच्या बरोबर हात मिळवणी केली आहे. ते मुद्दा हा आहे की ज्याने कोणी हात मिळवणी केली आहे त्या माणसापर्यंत पोहोचणं. यावर आता अद्वैत शांत होतो आणि म्हणतो एक्झॅक्टली. तेव्हा कला म्हणते मी राहुलवर संशय घेतला कारण तो मला श्रीनाथ ज्वेलर्स मध्ये दिसला, तेही गौरवच्या केबिन मध्ये. तेव्हा अद्वैत पुन्हा चिडतो आणि रागात म्हणतो अगं तू त्याचा चेहरा बघितलास का, तू बघितलास का की तो राहुलच होता, आणि आपण किती गडबडीत होतो तेव्हा. तू इतके ठामपणे कसं काय सांगू शकतेस की तो राहुलच होता असं. आणि कुठल्याही नात्याला तू असं काही बोलण्याआधी तुझे डोळे उघड आणि नीट बघ. तेव्हा कला म्हणते मला सांगण्यापेक्षा तुझे डोळे उघड. चांदेकर, सारखं आपलं नातं 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 हे असं करत बसलास ना तर खऱ्या गुन्हेगारापर्यंत आपण पोचूच शकणार नाही कधी. यावर अद्वैत म्हणतो खरा गुन्हेगार म्हणजे मी राहुलवर संशय घ्यावा असं तुझं मत आहे का, असं वाटतंय का तुला. यावर तेव्हा कला म्हणते की तू फक्त त्याची विचारपूस करायला हवी. तेव्हा इतक्यात अद्वैत तिच्यावर आणखीन चिडतो आणि म्हणतो शट अप. त्यावेळेस त्याला विचारलं मी तुझ्या सांगण्यावरून, पण काय झालं, आपल्या हाती काही लागलं, तुझ्याकडे ठोस पुरावे आहेत का. नातं मध्ये आणलं तर आपण गुन्हेगारापर्यंत पोहोचू शकणार नाही असंच म्हणणं आहे ना तुझं. आता तू सुद्धा माझं म्हणणं ऐक, तू सुद्धा गुन्हेगारापर्यंत कधी पोहोचूच शकणार नाही, कारण तुझ्या मनात राहुलच गुन्हेगार आहे. या गुन्हेगाराला तुला पकडायचंच नाही, तू फक्त राहुलच्या मागे लागली आहेस. तू प्रत्येक गोष्टीत तुला राहुलच दिसतोय, पण त्यामुळे खरा गुन्हेगार तुझ्या हाती लागणारच नाही. यावर कला म्हणते कसं आहे ना चांदेकर, एखाद्या माणसाबद्दल आपल्याला जर शंका वाटली तर त्या शंकेचं निरसन होत नाही तोपर्यंत मार्ग काढतो. पोलिसही हेच करतात आणि हीच पद्धत असते सगळ्याची. आणि तिथे श्रीनाथ ज्वेलर्स मध्ये मला दिसलेला माणूस राहुल होता की नाही हे कळेपर्यंत मी शांत बसू शकणार नाही. तेव्हा अद्वैत म्हणतो परत तेच. कला म्हणते की परत तेच नाहीये चांदेकर, तोपर्यंत माझा शोध चालूच राहील. आणि हे बघ चांदेकर, प्रश्न फक्त गुन्हेगार शोधण्याचा नाहीये, प्रश्न तुझ्या अस्तित्वाचा आहे. तेव्हा आता अद्वैत कलाच्या तोंडून ऐकून थोडा शांत होतो आणि तिच्याकडे फक्त बघू लागतो. पुढील भागात आपल्याला बघायला मिळेल की अद्वैत आणि कला दोघंही त्यांच्या रूम मध्ये, कला तिचे केस बांधत असते तर इतक्यात आता अद्वैत तिला तिच्या केसांची वेणी बांधून देत असतो. कला जशी सांगते त्याप्रमाणे. कला त्याला सांगते की कुठलं गुंफण कुठे टाकायचं ते, त्याप्रमाणे आता अद्वैत तिला तशी वेणी घालून देतो. आणि आता कला म्हणते की अरे जमली तुला. तेव्हा अद्वैत म्हणते की अगं प्रयत्न केला की सगळं जमतं. तेव्हा कला म्हणते की मग तसं आपण पण शोध घेण्याचा प्रयत्न करूयात ना. आपण ठीक आहे, कोणाच्याही विरोधात जात असलो आपण तरी मी शोध घेणार. तर दुसरीकडे गौरव आता राहुलला फोनवर सांगत असतो की हे बघ जे काही करायचं इथून पुढे ते सगळं प्रॉपर प्लॅनिंगने आणि करिक्युलेटेड रिस्कवर करायचंय, आणि अंधा तीर मारणं बाद झाला आता.
तेव्हा राहुल आता हे सगळं बोलून जेव्हा फोन ठेवतो तेव्हा मागून मागून कला त्याच्याकडे बघत असते. म्हणजे कलाला हे सगळं कळलेलं आहे की नाही हे आपल्याला पुढच्या भागातच समजेल. मित्रांनो, भेटूया आता पुढच्या व्हिडिओमध्ये. तर मित्रांनो, आता वळूया आपल्या व्हिडिओच्या शेवटच्या भागाकडे. ते म्हणजेच आपले प्रेक्षक, जे आपल्याला त्यांच्या अतिशय लाख मोलाच्या प्रतिक्रिया देत असतात आणि प्रेमाने भरलेली एक छोटीशी कमेंट सांगत असतात. ते त्यांचे आचार विचार सांगत असतात. तेव्हा आता आजचे व्ह्यूअर्स ऑफ द डे कोण कोण आहेत हे सांगायला मला नक्की आवडेल. मी त्यांचे नावं आता घेईल. त्यांच्यापैकी आहेत प्रकाश चित्ते, कमल पाटील, संगीता कदम, पूनम पुजारी, शालिनी जयगडे, शिवाजी गावडे, देविदास कांबळे, वंदना खोपडे, मोहिनी क्षीरसागर, माया चोरमुळे, प्रिया शिंदे, विलास हेंडकर, विमल वक्ते, चंदा कदम, बोरकर म्हणून कोणीतरी आहे, शोभा शिंदे, मालिनी जाधव, शोभा शिंदे पुन्हा एकदा, शुभांगी बाडेदार. या सगळ्यांचं म्हणणं आहे की कला अद्वैतची जोडी खूप छान आहे. त्याच्यानंतर सविता भंडारी, देविदास कांबळे, त्याच्यानंतर PH गेमर म्हणून आहे, गणेश काटे, संगीता कडू. त्यांना व्हिडिओ खूप आवडतात, थँक्यू. वैभव कुष्टे, सारिका वालेकर, प्रीती शिरसे, विनायक नरवाडे. अशा प्रकारे कालच्या व्हिडिओला कमेंटर्सने खूप छान छान प्रेम दिलेलं आहे. आपल्या प्रेक्षकांनी खूप छान प्रेम दिलेलं आहे. काय ना की तुमच्या शब्दामध्ये खूप ताकद आहे, जी आम्हाला पुढे जाण्याचं बळ देऊन जाते आणि दरवेळेस आपल्या प्रेक्षकांसाठी काहीतरी वेगळं करायची अशी इच्छा प्रदान करतं. सो तेव्हा आता धन्यवाद. आपलं प्रेम असंच राहू द्या. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद. जय महाराष्ट्र.